एका मोठ्या बातमीनं मराठा आरक्षणाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे। याचिका फेटाळताना कोर्टाचं परखड निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। अशा प्रकारची कोणतीही याचिका दखलपात्र नाही असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। हैदराबाद गॅझेट लागू करणाऱ्या शासन निर्णयाला कोणताही धक्का लागला नाही। कैलास खांडबहाले यांनी याचिका दाखल केलेली होती। ही हस्तक्षेप याचिका होती। ॲडव्होकेट रमेश दुबे पाटील, ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड यांनी मराठा समाजाची बाजू मांडली आणि अशी याचिका दाखल करून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी अधिक बोलूया। प्रशांत, काय अधिक माहिती द्याल? दोन गोष्टी या पूर्ण विषयात स्पष्ट करतो की ज्या प्रकारे मराठा आरक्षण म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या आधारावर जे देण्यात आले सरकारनं त्याला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी आज कोर्टात होती। पण मुंबई उच्च न्यायालयानं या याचिका फेटाळताना परखड निरीक्षण नोंदवलं की अशा प्रकारची याचिका कोणतीही मेंटेनेबल होत नाही आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। याचमुळे हैदराबाद गॅझेटच्या आधारावर जे आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे त्याचा फायदा किंवा अर्थात कुणबी म्हणून प्रमाणपत्र वितरित करण्याचा फायदा हा कायम आहे अद्यापर्यंत असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। या पूर्ण प्रकरणात मराठा समाजाच्या वतीनं कैलास खांडबहाले यांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल केली होती। त्या हस्तक्षेप याचिकेवरची सुनावणी ही सुद्धा सगळ्यात महत्त्वाची होती। या सगळ्या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट रमेश दुबे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांचे वकील ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड यांनी सुद्धा कैलास खांडबहाले यांच्या वतीनं जो युक्तिवाद केला तोही कोर्टानं मान्य केला आणि याच आधारावर दाखल याचिकाकर्त्यांची याचिका ही मेंटेनेबल नाहीये हा स्पष्ट शेरा नोंदवत ही याचिका फेटाळली। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपल्याला नक्कीच म्हणता येईल। आपल्याला माहिती आहे एकंदरीत 6 याचिका हैदराबाद गॅझेटवर आधारित या आरक्षण पद्धतीला देण्यात आलेल्या आहे आणि त्यातल्या 3 याचिका आतापर्यंत निकाली निघाल्या आहेत। सुवर्ण, नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। महत्त्वाची